TCS प्रकरणातील आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक करण्यात आलं आणि विशेष म्हणजे MIMचे जे नगरसेवक आहेत त्यांनी त्याला आश्रय दिल्याचे देखील आरोप आहेत आणि आता दोघांनाही अटक करण्यात आलेले आहे। यावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीची मराठवाड्याची तोफ म्हणून ज्यांना ओळखलं जाते संजय केनेकर आहेत माझ्यासोबत। आपण त्याची चर्चा करणार। भाऊ, काय वाटतं तुम्हाला, किती दुर्दैव आहे की एक आरोपींना छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये MIMचा नगरसेवक आश्रय देतोय? खरं तर हे दुर्दैव आहे आणि याच्यात नवल पण काही नाही आहे। कारण MIMचा नगरसेवक दुसरं काय करणार आहे? ही तर एक झाकी आहे। अजून या नगरसेवक यांच्यापैकी बरेच नगरसेवक वेगवेगळे धंदे करणारे आहेत, ते अजून पकडायचे बाकी आहे। आणि त्यामुळे आमचं खऱ्या अर्थानं प्रशासन मजबूत आहे, सरकार सक्षम आहे आणि त्यामुळे यांच्या लवकरच मुसके आवळून यांना यांची जागा दाखवली जाईल। मग दुसरीकडं असं आहे की MIMचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असदुद्दीन ओवैसी, इम्तियाज जलील आहेत, यांनी पाठराखणी केलेली आहे की जोपर्यंत कोर्ट सिद्ध करणार नाही तोपर्यंत तुम्ही कसं म्हणता आरोपी आहेत म्हणून? खरं तर ज्यावेळेस यांच्या नगरसेवकाने तिला समर्थन देऊन तिला सहारा दिला आणि त्यामुळं यांचा पक्षही उघडा पडला, यांचा नगरसेवकही उघडा पडला आणि ते झाकण्याच्या भूमिकेत यांनी ही भूमिका घेतली आणि त्यामुळे यांना माहीत नाही, यांच्याही चौकशा लावू, निश्चितपणे काही जरी झालं तरी यांना सोडणार नाही। हे तर खऱ्या अर्थानं अजूनही MIMचे काही नगरसेवक लव जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर, गोमांस तस्करी याच्या बाबतीत सगळ्यांचं धंदे आहे। निश्चितपणे एक न एक धंदा आता रोज उघडा पडत जाईल या सरकारमुळं। आत्तापर्यंत यांनी करून घेतले धंदे, पण आता या सरकारमुळे उघडं पडणार आहे आणि हे सरकार सक्षम असल्यामुळे सगळ्याला खऱ्या अर्थानं सगळ्याचे कपडे काढून मुसक्या आवळून आतमध्ये टाकतील, त्यांची जागा दाखवली जाईल। बरं, ज्या पद्धतीने महानगरपालिकेने मतीन पटेल यांच्या घरावरती आता नोटीस लावलेली आहे ही घर इलिगल आहे म्हणून, ती पाडल्या जाणार आहे। मात्र जर ते हे लिगल आहे असं सिद्ध करण्यास सक्षम झालं तर ते घर महानगरपालिका पाडणार आहे का भारतीय जनता पार्टीची काय भूमिका असणार? तो का या राष्ट्राची संपत्ती थोडी आहे त्याचा शोरूम मध्ये ठेवणार? ज्या पद्धतीने त्याने अवैध धंदे केले आणि अवैध घरात राहून केले, त्याच्या धंद्यासह त्याला मुस्कळ आवळून त्याचे अवैध घर सुद्धा भुईसपाट करण्याचं काम हे शासन करेल एवढं निश्चित आहे। दिवसेंदिवस महानगरपालिका चांगले काम करते, अतिक्रमण काढते, मात्र कुठेतरी अतिक्रमणाला वाव देखील देण्यात येत आहे। याला कोण जिम्मेदार असं वाटतं तुम्हाला? हे बघा, हे जुनं शहर आहे, निजाम राजवटीतलं शहर आहे, लोकांनी पाहिजे तसं बांधलेलं आहे। निश्चितपणे या शहराची रचना नीट करण्याच्या भूमिकेतून अतिक्रमण काढलं जातं, लोकांनाही सुलभ व्हावं यासाठी अतिक्रमण काढलं जातं, रस्ते चांगले व्हावे, मोकळे व्हावे, लोकांना सुलभ वाटावं आणि खऱ्या अर्थानं जी अतिक्रमित बाधित वसाहती आहे त्या खऱ्या अर्थानं लिगलाइज व्हाव्या ही भूमिका घेऊन अतिक्रमण चालू आहे। बरं, मला दुसरीकडे सांगा की काल पंतप्रधानांनी जे काही वक्तव्य केले त्याच्यावरती आता चर्चा रंगायला सुरुवात झालेली आहे। निश्चितच आहे, उद्याच्या भविष्याची चिंता करून पंतप्रधानांनी घेतलेले निर्णय हे फार योग्य आहे आणि निर्णायक आहे। त्यामुळे सर्वसाधारण माणसाला येणाऱ्या काळामध्ये काही परिस्थितीला सामोरं जाता येऊ नये, अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून त्याआधी खऱ्या अर्थानं हे घेतलेला निर्णय आहे। नक्कीच आपण पाहिलं तर हे होते आमदार संजय केनेकर। ज्या पद्धतीने MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांनी जे काही त्या आरोपीला आश्रय दिलेला आहे त्या घरावरती मात्र बुलडोजर चालवणार असल्याचं वक्तव्य देखील केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं राज्य सरकार आहे, केंद्र सरकार आहे, त्यामुळं अशा कोणत्याही गोष्टीला वाव दिला जाणार नाही आणि नक्कीच ज्या पद्धतीने हे असं कृत्य झालेलं आहे त्याला न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टी असणार असल्याचं वक्तव्य संजय केनेकर यांनी केलं आहे। संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर।